म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जो शब्द उद्धव साहेबांना दिलेला आहे तो 100% खरा करून दाखवण्याची ताकद तुम्हा शिवसैनिकांमध्ये आहे। मागच्या वेळेला पालकमंत्री रवींद्र वायकर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उद्धव साहेब आले होते इथे आणि त्यावेळेला प्रथमच रिफायनरी विरोधक जे ग्रामस्थ यांनी उद्धव साहेबांची भेट घेतली होती। त्यावेळेला जो दिलेला शब्द आज हे जे आहेत सिंधुदुर्गाचे नौटंकी करणारे नारायण राणे ते अगदी थाटामध्ये का खेडमध्ये जाऊन सांगतायत की कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी करणारच म्हणजे करणार, म्हणून त्यांना आम्ही आव्हान दिलेलं आहे, तुम्ही खेडमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही देवगडमध्ये बोलण्यापेक्षा हिम्मत असेल तर रिफायनरीच्या भागामध्ये येऊन अशा पद्धतीचं बोलून दाखवा। वरचं जे ठेवलेलं जे बावलं आहे ते सुद्धा काढून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय लोक राहणार नाहीत, एवढी ताकद या राजापूरवासियांच्यामध्ये आहे। आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहे, पण राजापूर सहित संपूर्ण कोकणचा भकास करणारे प्रकल्प इथे आणायचे आणि वेंगुर्ल्याचा सबमरीन पार्क जी पाणबुडी ही मात्र गुजरातला घेऊन पळून जायची। या रत्नागिरीतल्या कंपन्या बंद पाडायच्या, त्या गुजरातला घेऊन जायच्या आणि कोकणमध्ये मात्र विनाशकारी प्रकल्प आणायचा, ते सुद्धा गुजरातीनी मारवाडी दलालांच्या हितासाठी। साहेबांना चांगलं माहिती आहे या राजापूरच्या परिसरातील रिफायनरी ही कोकणवासियांसाठी नसून गुजरातीनी मारवाड्यांनी जी खरेदी केलेली जमीन आहे त्यांच्या भल्यासाठी नारायण राणेंना या ठिकाणी रिफायनरी आणायची असेल तर माझं आव्हान आहे नारायण राणेंना पुन्हा एकदा, जर तुम्हाला तुमचा कळवळा त्यांचा कळवळा तुम्हाला जर असेल तर स्वतःची जी सिंधुदुर्गची प्रॉपर्टी आहे ती देऊन टाका त्या गुजरातीनी मारवाडी व्यापाऱ्यांना आणि तिथे काय उद्योग करायचे ते करा, पण लोक या राजापूर आणि कोकणच्या माथ्यावर तुम्हाला विनाशकारी प्रकल्प आणता येणार नाही, आणायचे असेल तर चांगले आणा। स्वतः चांगलं एक केंद्र नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने चांगलं मोठं खातं मिळालं MSMEचं, पण आजपर्यंत साहेब त्यांनी ह्या स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये MSMEचा एकही पैसा एकही नवीन पैसा न आणणारा कॅबिनेट मंत्री म्हणजे नारायण राणे। स्वतःच्या खात्यातून काय आणायचं नाही, पण इकडे मात्र सौदी अरेबियाच्या कंपनीच्या जीवावर करोडपती बनायचं स्वप्न पाहतोय आणि आमच्या कोकणाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत असेल तर कदापि आम्ही होऊ देणार नाही। आज मी आणि आमचे आमदार राजन साळवी आणि आमचे सर्वच पदाधिकारी आम्ही हातात हात घालून या संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी काम करीत आहोत। शिवसैनिक तर आहेत, पण आज राजन साळवी साहेबांचं या मतदारसंघामध्ये असलेलं काम, लोकांचं असलेलं प्रेम हे पाहिल्यानंतर आता गद्दार गटाची ही कीड वळवळायला लागलेली आहे। केला की त्यांना सुद्धा तुम्ही नोटीस देता आणि त्या ACBच्या चौकशीला बोलवता। त्यांचे भाऊ त्यांनी काय गुन्हा केला आणि म्हणून आमच्या राजन साळवींनी सांगितलं, अरे एक काय 100 चौकशा लावा, एक नव्हे 1000 वेळा तुरुंगात टाका, परंतु मी मातोश्रीशी असलेलं माझं इमान या गद्दारांप्रमाणे मी विकणार नाही, हे सांगणारे आमचे राजन साळवी आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणूनच आज उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी जास्त वेळ न घेता साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना या कोकणच्या विकासासाठी, कोकणच्या पर्यटनासाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून, आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री म्हणून ज्या भरभरून निधी कोकणला दिला होता, पण हे बदमाश गद्दार लोक ज्या वेळेला सत्तेवर आले त्यावेळेला साहेब पहिल्या रात्री स्थगिती दिली त्या कोकणच्या सगळ्या योजनांना, सगळ्या बंद करून टाकल्या। त्यांना त्यांची जलसी होती ती आदित्यजी ठाकरेंवर, गावागावामध्ये फिरून त्यांनी कोकण पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला। आत्ता सुद्धा आपल्याला भेटून झाल्यानंतर उद्धव साहेब धूतपापेश्वरकडे जाणार आहेत, त्याचं दर्शन घेणार आहेत, पण धूतपापेश्वरचा जवळजवळ 15 कोटी रुपयाचा निधी देऊन सर्वांगीण विकास करून जगाच्या नकाशावर धूतपापेश्वरला आणण्यासाठी त्यांच्या भक्तांनी उद्धवजींनी जे निधी दिलं आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांना हे कधी सुचलं नाही आहे। त्यामुळे या कोकणचा विकास हा आमचा ध्यास आहे हे सांगून किती जरी झालं
तर पुन्हा एकदा राजन साळवींना त्रास देणाऱ्यांना गाडायचं म्हणजे गाडायचं। या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपला उद्धव साहेबांचा भगवा झेंडा फडकवायचा हा निर्धार करण्यासाठी इथे उद्धव साहेब आलेले आहेत। आपणही तो निर्धार करायचा आहे। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। आणि साहेबांना विनंती करतो आपण संवादाला साधू।